रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी आज रायगड जिल्ह्यामधील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली। रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बघून तटकरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। महामार्गाला पडलेले खड्डे लवकरच बुजवण्याचे आदेश तटकरेंनी दिले आहेत। खारपाडा ते इंदापूर असा पाहणी दौरा आज सुनील तटकरेंनी केलाय। रायगड लोकसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली। गेल्या 13 वर्षापासून रखडलेल्या या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली आहे। मात्र सुनील तटकरे यांनी आज दिवसभरात संपूर्ण खारपाडा ते इंदापूर असा हा पाहणी दौरा केला आणि याच्यामध्ये अनेक समस्या ज्या भागामध्ये उद्भवत आहेत त्या उद्भवणाऱ्या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा केली। संबंधित या अधिकाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ज्या भागात खडतर झालेला आहे ते खड्डे बुजवण्याचं काम देखील योग्य वेळेत आणि योग्य येत्या काही तासांमध्ये बुजवून घ्या असा सल्ला देखील सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला। त्यानंतर महामार्ग विभाग आता कामाला लागलेला दिसतोय। आपण बघताय याच कोलाट नाक्यावर प्रचंड गर्दी तयार झाली होती। सुनील तटकरे यांनी या ठिकाणी आपला ताफा थांबवून या संपूर्ण राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी पुढील दौरा हा या ठिकाणी नियोजित केलेला आहे। संपूर्ण खारपाडा ते इंदापूर असा त्यांचा दौरा असणार आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची ज्या परिस्थितीमध्ये चालण झालेली आहे ती लवकरात लवकर बुजवण्याचे आदेश सुनील तटकरे यांनी आज अधिकाऱ्यांशी बातचीत करताना दिले। गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड। तर याच संदर्भामध्ये रस्त्यांची पाहणी केल्यानंतर सुनील तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। जे काही निधी मंजूर झालाय तो जुनं काम पूर्ण करण्याचे निष्पत्ती झालाय, परंतु प्रत्यक्षात साईटवरती पाहणी केल्यानंतर काही गोष्टीची अधिक आवश्यकता भासणार आहे। अशा वेळेला तो निधी जो अतिरिक्त लागेल त्या निधीची मागणी गडकरी साहेबांच्याकडे करणं अत्यंत आवश्यक होऊ शकेल आणि आजच्या दौऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणच्या सुद्धा स्थानिक सरपंच किंवा लोकप्रतिनिधी केल्यात त्याचा अंतर्भाव करून पुन्हा जर काही त्याच्यासाठी निधी लागला तर ते गडकरी साहेबांकडनं 100% मला मिळवण्यामध्ये यश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।